श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की दिवाळी नक्की कधी आहे, म्हणजे 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबरला. यामागे सर्व घोळ हा 2 दिवस प्रदोष काळात आलेल्या अमावस्या तिथीमुळे झाला आहे. तर मित्रांनो, हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आणि सण म्हणजे दिवाळी. प्रकाशाचा हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसपासून दिवाळीला सुरुवात होते. मग नरक चतुर्थी म्हणजेच दिवाळीची पहिली अंघोळ या दिवशी केली जाते. या सणाला छोटी दिवाळी असेही म्हणतात. यंदा दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. काही लोक म्हणतात दिवाळी 31 ऑक्टोबर, तर काही जण 1 नोव्हेंबरला आहे असे म्हणतात. यामागे सर्व घोळ हा 2 दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे. अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचे याबद्दलचा गोंधळ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक सोमन यांनी दूर केला आहे. तर मित्रांनो, आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:12 ते 1 नोव्हेंबर संध्याकाळी 5:53 असणार आहे. त्यासोबतच प्रदोष काळ आणि ऋषभ काळ हे 2 शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्त्वाचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रदोष आणि ऋषभ काळात दिवाळीची पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे शुभ मानले जाते. 2 दिवस प्रदोष काळी आश्विन अमावस्या कमी अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी कुबेर पूजन दुसऱ्या दिवशी प्रदोष काळात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिले आहे. काही ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात, जर तुम्हाला अमावस्या तिथीमध्येच शुक्रवार 1 नोव्हेंबरला लक्ष्मी पूजन करायचे असेल तर 5:53 करावे लागणार आहे. 1962, 1963 आणि 2013 मध्येही 2 दिवस प्रदोष काळात आश्विन अमावस्या आली होती. त्यावेळीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन केले गेले होते असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक सोमन यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:36 ते 6:15 असेल आणि प्रदोष काळात लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 5:35 ते रात्री 8:06 असेल. खरं तर उत्तर भारतीय 31 ऑक्टोबर तर महाराष्ट्रीय लोक 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करतात. दिल्ली आणि मुंबईत 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्यात येते. उत्तराखंडमध्ये 1 नोव्हेंबरला, हरियाणा, बिहार आणि उत्तर भारतात 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण जाणून घेऊया की लक्ष्मण पूजन करता काय साहित्याची गरज असते. लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती, गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती, कुबेराचा फोटो किंवा मूर्ती, नाणी किंवा नोटा, दागिने किंवा चांदीची नाणी, एक कोरी वही घ्यावी, त्यावर कुंकवाने ओम लिहावा आणि स्वस्तिक काढावा, चौरंग किंवा पाट, लाल रंगाचे कापड, पाणी, तांदूळ, गंध, पंचामृत, हळद, कुंकू, अक्षता, फुले, विड्याची 5 पाने, झाडू, लाह्या 3200. तर मित्रांनो, याची विधी देखील आपण जाणून घेऊया. लक्ष्मीपूजन विधी करण्याकरता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा. त्यावर लाल कापड अंथरून घ्यावे. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा. त्या कळसामध्ये 5 विड्याची पाने टाकावी. 1 रुपयाचे नाणे देखील टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा. त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे त्या चौरंगावर मध्यभागी तांदळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेवर हिशोबाची वही आणि पेन ठेवावे. तसेच पैसे, नाणे ठेवावे.
त्यानंतर चौरंगाची हळदी कुंकू लावून पूजा करावी. फराळ आणि लाह्या बत्तीसे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडू घेऊन त्याची पूजा देखील केली जाते. तर मित्रांनो, आपण लक्ष्मीपूजन हे नेहमी करतच असतो, दरवर्षी करत असतो. पण हे का करतात, या मागील कथा काय आहे ते आपण आज जाणून घेऊया. कारण जर कथा समजली तरच आपण ती पूजा योग्य पद्धतीने करू शकतो आणि देवाकडे आपल्याला त्या दिवशी काय मागायचे आहे हे देखील आपल्याला या कथेतून कळेल. तर मित्रांनो, राक्षस कुळात जन्मलेला आलेल्या बळीराजाला दानाचा कैफ होता. तो उतरवण्यासाठी व त्याच्या बंदिस्त असलेल्या सज्जनांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि आश्विन कृष्ण अमावस्येला बळीराजाकडे 3 पावल जमीन मागितली. वामनाच्या 3 पावलांनी त्रिलोक्य व्यापून टाकले. बळीराजाला मालमत्ता दानात त्याच्या हातून निसटून गेली. त्याचा कैफ उतरला, तो पाताळात गेला. त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपली प्रिय पत्नी लक्ष्मी आणि अन्य देवतांची बळीराजाच्या बंदिस्तातून सुटका केली. त्यावेळेस लक्ष्मी मातेचे सर्वांनी वाजत गाजत स्वागत केले व भगवान विष्णूंचे आभार मानले. तो सोहळा लक्ष्मीपूजन या नावाने साजरा होऊ लागला. दिवाळी हा हिंदू धर्माचा सण असला तरी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सर्वांनाच असते. प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तिभावाने लक्ष्मीपूजन करतो. व्यापारी मंडळी आजच्या दिवशी पूजेनंतर जन्मवर्षभराचा जमा खर्च लिहिण्याची वही पूजेत ठेवतात. त्याला चोपडी पूजा असे देखील म्हणतात. इतर अमावस्या शुभ कार्यासाठी योग्य मानल्या जात नाही. अपवाद असतो लक्ष्मीपूजनाचा. आपल्या अंधारलेल्या आयुष्यात नव आशेचे चैतन्याचे दिवे लावावेत व अंधारावर माता करत प्रयत्नपूर्वक लक्ष्मी कृपा प्राप्त करावी, हाच या सणातून हेतू असतो. महाभारतात कुबेराचा उल्लेख पुलस्त्याचा पुत्र असा केलेला आहे. मात्र अथर्ववेदात कुबेराचा वैश्रवण असा उल्लेख आहे. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य, पुलस्त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच कुबेराला वैश्रवण असे नाव मिळाले. कुबेराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना संतुष्ट केले व त्यांच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. नंतर कुबेराने विश्वकर्म्याने बांधलेल्या सुवर्ण तंटमंडित लंकेवर अधिकार मिळवला आणि तेथेच राज्य करू लागला. कुबेराकडे पुष्पक विमान असल्याचाही उल्लेख आढळतो. पुढे रावणाने कुबेराचे सर्व हिरावून घेतले. नंतर कुबेर हिमालयातील अलका नगरीत जाऊन राहिला. लक्ष्मी कुबेर पूजनाच्या वेळी लक्ष्मीजवळ कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून त्याची देखील पूजा करण्याची या लक्ष्मीपूजनामध्ये मानली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करण्यामागे वेगवेगळी कारणे देखील सांगितली जातात. विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्यात पोहोचले. श्रीरामांचा मोठ्या थाटात राज्य अभिषेक झाला. तेव्हा अयोध्यवासियांनी आनंदात सर्व नगर आणि शहर दिवे, फुले आणि रांगोळ्यांनी सजवून उत्सव साजरा केला. तेव्हापासून वाईट वृत्तीवर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी करण्याची पद्धत असते. रामाने अयोध्यात गेल्यावर राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. अयोध्येच्या राज्यामध्ये राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी यावी आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावी यासाठी रामाचेच अनुकरण करत सामान्य जनतेने हीच पद्धत पुढे चालवली. दिवाळीपासून व्यापारी सर्व आपले नववर्ष सुरू करतात. नव्या चोपड्यांचा हिशोब पूजा करत त्यात नव्या वर्षाचे व्यवहार सुरू करतात. तेही गणपतीचे ज्ञान आणि सुबुद्धी द्यावी
आणि लक्ष्मीने नवीन वर्षात आणखी समृद्धी द्यावी यासाठी पूजा करतात. हीच पद्धत बाकी वर्गात सुद्धा रूढ झाली. गणपती हा प्रथमेश म्हणजे पूजनाचा पहिला मान असलेला देव मानला जातो. त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजनेच होते. त्याशिवाय लक्ष्मण पूजनात गणेश असल्याची एक खास कथा देखील आहे. माणसाला जगात बरीचशी सुखे उपभोगायला पैसा हा लागतोच. त्यामुळे माणूस वर्षभर पैशामागे पळत असतो. तो मिळावा आणि आणखी मिळावा अशी त्याची नेहमी इच्छा असते. लक्ष्मी ही धन, समृद्धी, संपत्ती याची देवी आहे. सर्वजण सुख, समृद्धी आणि भरभरासाठी लक्ष्मीची आराधना करत असतात. लक्ष्मी ही सदैव उत्तमोत्तम दागिन्यांनी नटलेली असते. ती आणि तिचे पती विष्णू नेहमी ऐश्वर्य संपन्न असतात. या उलट शंकर पार्वतींची जोडी मात्र पर्वतावर राहणारी अतिशय साधी असते. शंकराच्या गळ्यात तर दागिन्यांच्या जागी रुद्राक्षाच्या माळा आणि नाग असतो. यामुळे एकदा देवी लक्ष्मीचा थोडा गर्व झाला. ती भगवान विष्णूशी गप्पा मारताना थोडी आत्मस्तुती करायला लागली. माझीच कृपा भक्तांसाठी किती महत्त्वाची आहे, मी किती पूजनीय आहे अशी म्हणायला लागली. विष्णूने त्यामागचा अहंकार ओळखला. तिचे गर्वहरण करायचे म्हणून ते म्हणाले, बरोबर आहे लक्ष्मी, माणसाला सुखी व्हायला तुझी कृपा लागते. तुझ्या कृपेशिवाय आनंद राहता येणं अवघड आहे. पण तू पार्वतीसारखी अजून मातृत्वाचा आनंद मात्र घेतलास नाही. एखाद्या स्त्रीसाठी त्या आनंदाची तुलना दुसरी कोणाशीही करता येणार नाही. लक्ष्मीला सुअपत्य नव्हते. पार्वतीला कार्तिकेय आणि गणपती हे 2 पुत्र होते. लक्ष्मी आणि पार्वती चांगल्या मैत्रिणी होत्या म्हणून ती पार्वतीकडे गेली. पार्वतीला तिच्या 2 पुत्रांपैकी एक पुत्र मला दत्तक दे अशी विनंती केली. पार्वतीने विचारले, मी माझ्या धाकट्या गणेशाला तुला दत्तक देईल, पण तू काही एका ठिकाणी राहत नाहीस, मग माझ्या मुलाची तू कशी काळजी घेणार? लक्ष्मीने तिला आश्वासन दिले, मी गणपतीची पूर्ण काळजी घेईन, तू निश्चिंत राहा. माझे सगळे ऐश्वर्य संपत्ती ही गणेशाचीच आहे असे समज. माझ्या भक्तांना माझी आणि गणेशाची सोबतच आराधना करावी लागेल. ज्या घरी गणेशाला पूजणार नाहीत अशा ठिकाणी मीही कधी राहणार नाही. मला आणि गणेशाला सुबोध पूजले अशाच भक्तांना मी प्रसन्न होईन. पार्वतीचे समाधान झाले. तिने गणेशाला पार्वतीला दत्तक दिले. लक्ष्मीला फार आनंद झाला. तिला पुत्र मिळाला. गणेशाला आणखी एक आई मिळाली. तेव्हापासून लक्ष्मी आणि गणेशाची सोबत पूजा होते. काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगळ्या मूर्तीची पूजा करतात, तर काही जण लक्ष्मी, सरस्वती आणि गणेश यांची एकत्रित प्रतिमेची पूजा करतात. या मागचा प्रतिकात्मक अर्थ असा की लक्ष्मी संपत्तीची देवता, गणपती बुद्धीची देवता, सरस्वती ज्ञानाची देवता. बुद्धीचा वापर करून ज्ञान मिळवता येते, ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते. संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्हीही लागते, नाहीतर हे सर्व नष्ट होते. बुद्धी, ज्ञान, संपत्ती या तिन्हींमध्ये भर पडावी यासाठी मेहनत घ्यावी लागते. आपण आहे तेवढ्यात संपुष्ट राहिलो तर एक दिवस बुद्धीचा प्रभाव कमी होतो, ज्ञान कालबाह्य होते, संपत्ती संपून जाते. त्यामुळे या सर्वांत देवांची कृपा असावी म्हणून ही पूजा एका दिवसापुरते प्रतीक आहे. त्यासाठी मेहनत नेहमी करायची हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आपण फक्त परंपरा, कर्मकांड यांच्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यामागच्या गाभाऱ्याकडे दुर्लक्ष करतो. यासाठी एक उदाहरण देते. अनेक कंपन्यांमध्ये वर्धापन दिन साजरा करतात. 25वा, 50वा अशा विशेष प्रसंगी तर भला मोठा समारंभ असतो. मग अशा कार्यक्रमात आकर्षक सजावट असते. मुख्य व्यवस्थापकांना, उत्तम काम करणाऱ्यांना, कर्मचाऱ्यांचा सत्कार होतो. सर्वांना मेजवानी असते, आनंदाचे वातावरण असते. ह्या कंपन्यांमध्ये वर्षभर अविरत काम चालू असते. त्यांच्या व्यवसायामध्ये
प्रगती होते तेव्हा कुठे वर्षानुवर्षे हा दिवस साजरा होतो. जर कंपनीचा कारभार नीट असेल, प्रगती नीट होत असेल तर अशा सोहळ्यांना काही अर्थ नसतो. सोहळे आहेत म्हणून कंपनी नसते, उलट कंपनी चालू असते म्हणून सोहळे असतात. तसेच फक्त अमुक पूजा केल्यामुळे लक्ष्मी किंवा कुठलेही प्रसन्न होत नसते. न समजता वर्षभर आपल्या कुटुंबाच्या भरभरासाठी मेहनत करावी आणि या कामात देवांची कृपा असल्याबद्दल आभार मानायला हवे आणि अशीच कृपा ठेवण्याची प्रार्थना करण्यासाठी कुटुंबाने एकत्रित यावे आणि असे सण साजरे करावे. तर मित्रांनो, ही माहिती, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे देखील नक्की सांगा. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, लक्ष्मी एका ठिकाणी का राहत नाही याचा का अर्थ असतो? घरी पैसे, समृद्धी असणे म्हणजे लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. लक्ष्मी ही चंचल स्वभावाची असते असे म्हणतात, म्हणून तिला घरी प्रसन्न ठेवायला स्वच्छ आणि पवित्र वातावरण ठेवावे लागते. तिची पूजा करावी लागते. ती नाराज झाली तर दुसऱ्या ठिकाणी निघून जाते. ती विष्णूवर एकदा नाराज होऊन गेली तेव्हा तेही अगदी गरीब झाले होते, अशी कथा आहे. थोडक्यात लक्ष्मीला घरी आणणे आणि प्रसन्न राखणे यासाठी आपण नेहमी मेहनत करायला हवी आणि यामागचा हा संदेश आहे. लग्न होऊन घरी आलेल्या स्त्रीलाही लक्ष्मीच्या रूपात मानून आदर दिला पाहिजे असे सांगतात. तेही याच अर्थाने, जेथे स्त्रीला आदर असतो, तिला मान मिळतो, ती प्रसन्न असते, असे घर समृद्ध होते. ती खुश नसेल तर त्या घरात कधीही आनंद येऊ शकत नाही. तर मित्रांनो, अशी आहे ही लक्ष्मी पूजनाची कथा. आणि यासोबतच तुम्हाला आता समजले असेल की लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती ह्या तिन्हींची पूजा एकसाथ का केली जाते. तर मित्रांनो, ही माहिती, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी.